क्रिस्पी चटपटीत मुगाच्या पकोड्याबरोबर लागणाऱ्या चटणीसाठी इथे शेंगदाणे, कोथिंबीर, 3-4 लसणाच्या पाकळ्या, एक कट करून टमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, मीठ घालून चटणी बनवून घेतली। ही चटणी पकोड्याबरोबर खूप भारी लागते। त्यानंतर इथे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये रात्रभर भिजवलेली मूग, हरभरे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, जिरे थोडे, चवीपुरतं मीठ, 7-8 हिरव्या मिरच्या आणि हे मिक्सरला बारीक करून घेतलं। बारीक करून झाले की एका बाउलमध्ये काढून बारीक चिरलेला कांदा मिक्स करून घ्यायचा। मिक्स करून झाले की गरम तेलामध्ये पकोडे टाकून घेतले। एकसारखे पकोडे तळून घ्यायचे लाल होईपर्यंत। इथे एकसारखे तळून झालेत, इथे मी काढून घेते। राहिलेले आणखीन दुसरे टाकून घेते। तर इथे दुसरे टाकलेले पकोडे पण तळून झाले आहेत, ते पण काढून घेते मी। तर क्रिस्पी चटपटीत असे पकोडे तयार आहेत। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।